खून केला। मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्या समोरच पालिका अधिकारी मॅनहोलमध्ये पडला। पाहणी दौऱ्यावेळी सायन परिसरातील ही घटना समोर आली। ज्या अधिकाऱ्यांनी मॅनहोल उघडं ठेवलं त्या अधिकाऱ्यांची रितू तावडे यांनी कान उघडणी केली आहे। मॅनहोल उघडं आढळल्यास कारवाई करू असा इशारा महापौरांनी दिलाय। तर पालिका कर्मचारीच मॅनहोलमध्ये पडल्यानंतर पालिकेला जाग आली आहे। मुंबईतील मॅनहोल्सवर संरक्षित जाळी बसवण्याचे निर्देश देण्यात आले। तर उपमहापौर संजय घाडी यांनी प्रशासनाला हे निर्देश दिले। जी काही कामं गेल्या 3-4 महिन्यात ह्यांचेच काही फोटो, मग असं बोट दाखवताना मग हा नाला साफ झालाय का, तो नाला साफ झालाय का, जे काही आरोप लावले, ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्यांनाच परत कॉन्ट्रॅक्ट दिले, हे सगळे घोळ घालून पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅनहोलमध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी, की महापौर बघतायत आणि त्यांच्या समोर मॅनहोलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे। मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच। पण ज्या कॉन्ट्रॅक्टर बद्दल काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्स बद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या। जेव्हा महापौरांच्या समोर ही घटना घडते, हा महापौरांचा खरा अपमान आहे। आणि महापौरांच्या अपमानाबरोबर महापौरांना ते माहितीच नसावं की तो आपला कर्मचारी आहे, हा त्या कर्मचाऱ्याचा अपमान आहे। म्हणजे मान पान अपमान याचं नाट्य आता चालू आहे। आणि या अशा जेव्हा घडतात गोष्टी तेव्हा मी बघते, मी इन्क्वायरी लावते, त्या क्षणाला स्टॉर्म वॉटर जे पावसाळी नाल्यांचा जो एक्झिक्युटिव्ह आहे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्या क्षणाला त्यांना निलंबित केलं पाहिजे।